शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार कालपासून नॉट रिचेबल झालेले आहेत आणि त्यामुळे सध्या महाराष्ट्राचं जे राजकीय वातावरण आहे ते सध्या मोठ्या प्रमाणात तापलेलं पाहायला मिळते. माझ्यासोबत काही शिवसैनिक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया एकंदरीत या प्रकरणावरती. दादा, काय सांगाल एकंदरीत की जे 6 आता खासदार आहेत ते नॉट रिचेबल आहेत आणि पहिली तुमची यावर काय प्रतिक्रिया आहे? हे नॉट रिचेबल आहेत आणि हे दुसरीकडे चाललेत हे आम्हाला सध्या प्रसारमाध्यमांमार्फतच समजत आहे. परंतु हे जर गेले किंवा यांनी दुसरा गट स्थापन केला असेल तर ते काय स्वतःच्या जीवावर निवडून आलेले नाही आहेत. ते निवडून आलेले आहेत ते या मशालीवर आणि उद्धव साहेबांच्या चेहऱ्यावर. उद्धव साहेबांनी त्यांना तिकीट दिलं म्हणून ते निवडून आले. तिथल्या शिवसैनिकांनी रक्ताचं पाणी केलं यांचा प्रचार करण्यासाठी म्हणून ते निवडून आले. आणि जर तुम्हाला भाजप विचारतच नव्हतं किंवा सत्ताधारी विचारतच नव्हते तर तुम्हाला उद्धव साहेबांनीच मोठं केलं ना. ही दुसऱ्याची पोरं कडेवर घ्यायची सवय भाजपनी सोडवणं गरजेचं आहे. उद्धव साहेबांनी त्यांच्या हाताने घडवलेली मोठी केलेली पोरं आहे ही दुसऱ्याची पोरं पळवणारी टोळी भाजप म्हणून सक्रिय झालेली आहे. बरं, तुम्ही म्हणताय की ही जी घडवलेली पोरं उद्धव ठाकरेंनी घडवलेली ही जी आहे राजकीय मंडळी आहेत, मात्र या राजकीय मंडळींना नेमका विसर कोणाचा पडलेला आहे? पक्षाचा विसर पडलेला आहे का उद्धव साहेबांचा विसर पडलेला आहे का आर्थिक गोष्टी याच्या पाठीमागे कुठेतरी वाढत आहेत असं तुम्हाला वाटतंय? नैतिकतेचाच विसर पडलेला आहे यांना. या सगळ्या गोष्टीत राजकीय नैतिकता ही कुठेच नाहीये. उपकाराची जाणीव, एकतर कोणीतरी आईबाबांची शपथ घेते, कोणीतरी बापाचा सौदा करते, कोणी साईबाबाची शपथ घेते आणि एकदा म्हणेल कोणतरी हिंदुत्वासाठी जातोय. आज देवी देवतांचा अपमान तुम्ही करता, भवानी मातेचं शपथा घेताय तुम्ही, आज आई पोरांची मायलेकांच्या शपथा घेताय तुम्ही आज, आणि आज तुम्ही स्वतः अशा मार्गावर जात आहात तर हे योग्य नाही. या मशालीची झळ तुम्हाला बसल्याशिवाय निश्चित राहणार नाही. बरं, ताई काय सांगाल एकंदरीत? आता हे जे खासदार आहेत या आधी देखील पक्ष फुटला होता, त्यावेळेस देखील तुम्ही प्रकट भूमिका होती आणि आज देखील आता तीच परिस्थिती शिवसेनेवरती ओढवलेली आहे. कसं आहे माहिती का, एकदा का तोंडाला रक्त लागलं एखाद्या श्वापदाच्या की त्याची ती चटक लागते. तसं आता या खासदारांचं झालेलं आहे. यांची भूक इतकी वाढली आहे, 1 बंगला 2 बंगले, जमिनीने आता गावाच्या गावं यांना ह्यांच्या पोटात घालायचे आहेत. मग त्यासाठी कोणता मार्ग? तर सत्तेत गेलं पाहिजे, नाही तर गद्दार गटात सामील झालं पाहिजे. त्यांच्याकडे हे 2च मार्ग आहे. आणि एकनाथ शिंदे जे काय सांगतायत, म्हणजे त्यांच्या वतीने जे काही सांगितलं जात आहे की टायगर मिशन वगैरे, हे टायगर मिशन नाही, हे गद्दार मिशन आहे. कारण वेगवेगळ्या गद्दारांना एकत्र करून सत्तेत घेण्याचं हे कांड चालू आहे. मुळातच असल्या खासदारांना आता म्हणावं तरी काय, या खासदारांना नवीन चिन्हासहित, मशाल हे नवीन चिन्ह होतं लोकांसाठी, या चिन्हाला घरोघरी पोचवलं, त्या चिन्हावरती तुम्हाला निवडून आणलं. लोकांनी का मतदान केलं? यांना लोकांनी मतदान यासाठी केलं कारण ते बाळासाहेब ठाकरेंना मानत होते, ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मानत होते. म्हणून त्यांनी मशाल चिन्हाला पसंती दिली आणि या खासदारांना निवडून आणलं आणि आज वरती पाठवलं. मात्र या सगळ्यावरती वरवंटा फिरवून जे काय आज प्रसारमाध्यमांवरती फिरतंय, जे काय समजतंय ते अतिशय वेदनादायक आहे. अजिबातच हे अपेक्षित नाही की अशा पद्धतीनं या खासदारांनी पाठीत खंजीर खुपसावा, मुळीच अपेक्षित नाहीये. ताई, आपण रोजच्या दैनंदिन जीवनात जरी बघितलं तरी आपली कोणी मदत केली तरी आपण त्याची कधी परतफेड करू असं होतंय. मात्र पण या ठिकाणी वर्षानुवर्ष उद्धव ठाकरे यांच्या सानिध्यात असून त्यांच्या नावाचा वापर करून त्यांच्या सानिध्यात राहून एकंदरीत एवढं मोठं राजकीय साम्राज्य त्यांनी प्रस्थापित केलंय आणि आता यावेळेला मात्र उद्धव ठाकरेंच्या हाताला त्यांनी सोड दिलेलं आहे. यावर तुमचं काय मत आहे? नक्कीच हे मेलेल्या आईचं दूध पिलेलं असतील, रक्तही पिले असतील आणि दूधही पिले असतील असंच मी म्हणते. कारण खरोखर ज्याला जाण असते ना, तो कधीच ती केलेली मदत विसरत नाही. कोणी रुपयाची जरी मदत केली ना तरी आपण देताना त्याला 2 रुपये वापस करतो. अशा पद्धतीनं कधीच नालायकपणा किंवा गद्दारी आपण कधीच करत नाही. आपण केलेले उपकार आयुष्यभर जतन करतो आणि त्या उपकारांची फेड कशी करता येईल त्यासाठी आपण धडपडत राहतो. मात्र इथं या खासदारांनी इतका कळस गाठलेला आहे की यांना जे काही मिळालं ते कमी पडलं. म्हणून आता गद्दार सेनेकडनं खोक्यांचं आमिष मिळालं आणि या खोक्यांच्या जीवावर त्यांना आता त्यांचे अजून मोठे मोठे इमले बांधायचे आहेत. आता काय आभाला हात टेकायचे आहेत का, एवढंच बाकी राहिलेलं आहे. हाच प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेला पडला आहे. आता एकंदरीत मी कारण मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे, तुम्हाला वाटतं का की या सर्व कटकारस्थानामध्ये भाजपाचा कुठंतरी संबंध आहे? कळीचा नारदच आहे देवेंद्र फडणवीस. सगळ्यात मुख्य सूत्रधारच देवेंद्र फडणवीस आहेत. खांद्यावरती
बंदूक ठेवून उद्धव ठाकरेंना संपवण्याचं कटकारस्थान आज देवेंद्र फडणवीस यांनी काहीही न करता करून दाखवलेला आहे. हा जो काही त्यांचा समज असेल तर त्या समजाला आम्ही फाटा देतो, कारण सगळ्यांना माहिती आहे करता करविता कोण आहे. मात्र एकनाथ शिंदेच्या खांद्यावर तुम्ही जी काही बंदूक ठेवली आहे आणि त्या बंदुकीतनं जी गोळी मारण्याचं तुम्ही काम करताय, ती गोळी केव्हा ना केव्हा तुमच्याच पार्श्वभागात घुसणार आहे. आणि जेव्हा तुम्ही ते रक्तबंबाळ व्हाल, जेव्हा तिथं जखम होईल, तेव्हा त्या जखमेचा त्रास काय असतो, दुःख काय असतं हे तेव्हा तुम्हाला समजेल. थोडं थांबा. जैसी करणी वैसी भरणी. तुमच्या सुद्धा पदरात हेच पडणार आहे. हे काय अमरपट्टा घेऊन आलेत का? सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेत का? नाही ना. कधी ना कधीतरी सत्ता पालट होईल, तेव्हा यांना दारोदार भीक मागावी लागेल, हे लक्षात ठेवा. बरं दादा, आता एकंदरीत काही आमदार देखील गेलेले आहेत, आता काही खासदार देखील गेलेले आहेत. आता एकंदरीत पक्षाची काय स्थिती आहे? काय वाटतंय की पक्षाकडे आता मनुष्यबळ कमी असणार आहे, राजकीय जी मंडळी आहेत ती देखील कमी झालेली आहे? नाही नाही नाही, तसं नाही आहे. तुम्हाला म्हणून सांगतो, आता हा ओमराजे निंबाळकर जे आहे हा काही शिवसैनिक नाही. ते आधी काँग्रेसमध्ये होते, नंतर राष्ट्रवादीमध्ये होते आणि राष्ट्रवादीतनं शिवसेनेत आलेले. शिवसेनेची एक पद्धत आहे, कुटुंब प्रधान संस्कृती असल्याची शिवसेना आहे. आलेल्याला सामावून घेते, त्याला आपल्या घरातल्यासारखं सांभाळते, त्याला मोठं करते, त्याला ताकद दिली जाते. ही शिवसेनेची पद्धत आहे. त्यामुळे ओमराजे गेला काय किंवा हे बाहेरनं आलेले आहेत, अर्धे निम्मे बाहेरचे आहेत. आता माझं असं म्हणणं आहे की शिवसैनिकांनाच उद्धव साहेबांनी आणि वरिष्ठ नेत्यांनी संधी दिली पाहिजे. बाहेरच्यांचं किती दिवस कौतुक करायचं आहे? ते येणार, डेव्हलप होणार आणि पुन्हा निघून जाणार. म्हणजे आता इथं आले तो 800मध्ये येतात, जाताना आल्टोमध्ये बसतात आल्यावर इथून, आणि पुढं फॉर्च्युनरमधून पुढं निघून जातात. ही जी पद्धत चालली आहे ना, आपल्या पक्षाची ताकद शिवसैनिकांच्या भावनेशी खेळतात. त्यामुळे अशांना पहिलं म्हणजे वरिष्ठांनी जवळ केलं नाही पाहिजे. दुसरी गोष्ट, तुम्ही जे म्हणताय शिवसैनिकाची ताकद कमी झाली असेल, असं कधी होत नाही. शिवसेना ही कार्यकर्ता घडवणारी संघटना आहे. शिवसेनेमध्ये अनेक कार्यकर्ते घडलेत. उदाहरण, मी स्वतः उपशाखा प्रमुख ते जिल्हा लेवलपर्यंत काम केलेलं आहे. अनेक कार्यकर्ते असे घडलेले आहेत ज्यांना संधी भेटली तर त्यांनी उंची गाठलेली आहे, मोठ्या मोठ्या लेवलवर झालेले आहेत. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे नारायण राणे असतील, हे शिवसेनेत होते. छगन भुजबळ असतील, हे शिवसेनेत होते. आत्ता शिवसेनेमध्ये अरविंद सावंत असतील, हे शिवसेनेमधले नेते, हे सामान्य शिवसेनेतनं मोठे झालेले नेते आहेत. बरं, मग असे कार्यकर्ते डेव्हलप करणारी संघटना म्हणजे शिवसेना आहे. त्यामुळे उद्या जरी मी गेलो ना, तरी पक्षाला काही फरक पडणार नाही. पुणे शहरामध्ये यांच्यातला जरी एखादा खासदार पुढे दिसला ना, ते एकटा जरी शिवसैनिक असेल ना, तरी तो त्याला शेण, गोळा, दगड, चप्पल काही ना काही भिरकावणार आहे. कारण ह्यांनी शिवसैनिकांच्या भावनांची खेळ खेळलेला आहे, उद्धव साहेबांशी खेळ खेळलेला आहे, त्या मशालची खेळ खेळलेला आहे, ज्या मशाल चिन्हावर तुम्हाला आम्ही निवडून आणलेले, लक्षात घ्या. आणि बाळासाहेबांच्या विचाराचा हा पक्ष आहे, ठाकरेंचा पक्ष हा, कोणा गद्दारांचा नाही आहे. अगदी. तर आपल्यासोबत शिवसैनिक होते, त्यांनी आपली प्रतिक्रिया देखील मांडलेली आपल्याला पाहायला मिळते. हा पक्ष बाळासाहेब ठाकरे यांचा आहे आणि बाळासाहेब ठाकरेंची आम्हाला शिकवण आहे आणि आम्ही कडवट शिवसैनिक आहेत. आणि मुख्य म्हणजे या 6 खासदारापैकी कुठेही पुणे जिल्ह्यामध्ये जर एखादा खासदार जर दिसला आणि जर आमचा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एखादा शिवसैनिक जरी असेल तिथे आणि हा खासदार जर रस्त्यावर जर दिसला, तर आम्ही जो आमचा शिवसैनिक आहे तो तिथे काहीतरी केल्याशिवाय गप्पा बसणार नाही, असा देखील इशारा यावेळी या शिवसेना गटाकडून देण्यात आलेला आहे. थोडक्यासाठी अमित मुंडे, पुणे.